सो ओव्हरऑल एक रेट करायचं झालं तर फिजिक्समध्ये न्यूमेरिकल बेस जास्त डॉमिनेंट ही शिफ्ट होती आजची, म्हणजेच 17 एप्रिलची मॉर्निंग शिफ्ट. आणि फिजिक्समध्ये न्यूमेरिकल जास्त होते, डायरेक्ट फॉर्म्युला बेस क्वेश्चन्स होते, सो त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि केमिस्ट्री ॲज युजल इझी, डायरेक्ट टेक्स्च्युअल, डायरेक्ट कॉन्टेक्स्च्युअल तुम्हाला क्वेश्चन्स होते आणि जास्त काही विचार करण्यासारखा क्वेश्चन नव्हता, सगळं काही टेक्स्च्युअल होतं. आणि सो ओव्हरऑल केमिस्ट्री पण इझी होती. आणि मॅथमॅटिक्ससाठी फक्त कॅल्क्युलस तेवढा एक होता जो एव्हरी शिफ्टला आपण बघू शकतो की इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन, डिफरन्शियल इक्वेशन्स, हे कॅल्क्युलसचे थोडेसे टॉपिक्स यावर्षी माहीत नाही काय झालं आज MSc सेलला की यावर्षी सगळे या टॉपिक्सचे क्वेश्चन्स मुलांना सगळे टफ जात आहे. सो दिस वॉज वन ऑफ द टॉपिक, बट ओव्हरऑल मॅथमॅटिक्स पण मॉडरेट होता, जो एक विशेष गोष्ट आहे. सो ओव्हरऑल आपण फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स याचा एक म्हणजे एक अंदाज लावला की आजची पूर्ण जी शिफ्ट होती ती मॉडरेट लेवलची शिफ्ट होती. तर आणि हां, PYQ सुद्धा केमिस्ट्रीसाठी भरपूर रिपीट झाले होते, सो ते पण लक्षात ठेवा. आणि ओके, ॲज कम्पॅरेटिव्हली फिजिक्स आणि मॅथमॅटिक्ससाठी फिजिक्स केमिस्ट्रीचे PYQ जास्त रिपीट झाले होते. ओके, अँड अपार्ट फ्रॉम दॅट ओके, आज विद्यार्थ्यांसोबत आम्ही हे पण विचारलं की आज कुठले क्वेश्चन्स विचारले होते, कुठले क्वेश्चन त्यांना पेपरमध्ये आले होते. सो आम्ही सगळे क्वेश्चन्स ॲज युजल नेहमीसारखं एक PDF बनवतो, एक PDF फाईलमध्ये सगळे क्वेश्चन्स कंपाईल करतो आणि PDF फाईल तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवत असतो. तरी तुम्हाला जर ती PDF पाहिजे असेल तर नक्कीच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं नाही ना तर तुम्हाला येत्या पुढच्या शिफ्टचे तुम्हाला अपडेट्स कळत नाही, नोटिफिकेशन्स कळत नाही. आणि तुमच्या शिफ्टचा आम्ही असे रिएक्शन व्हिडिओ आणणार आहोत. सो स्टे ट्यून. थँक्यू.